क्या चाहिए आपको? आज एक खाली रोटी चाहिए। तर आम्ही पोहोचलो टेम्पल जवळ आणि तुम्ही बघू शकता हा आहे मंदिराचा महाद्वार. इथून आपण एंट्री करायची आणि समोर ज्या बस लावलेल्या दिसत आहेत तिथे पार्किंग आहे. इथे मला वाटतं पार्किंग एंट्री पण आहे, आय थिंक सो. किती? 63 30 रुपये 30 रुपये. सगळं घ्यायचंय आपल्याला. पप्पा करून आल्या सगळं घ्यायचंय. फायनली आम्ही पोहोचलोय ज्योतिर्लिंग नागेश्वरला. एवढी काय बिलकुल गर्दी नाहीये, वीकेंड नाही म्हणून बिलकुल गर्दी नाहीये. एकदम रिलॅक्स छान वाटतंय. तुम्हाला मी हे दाखवते, मूर्ती दाखवते. वाव, हा स्टॅच्यू आहे महादेवाचा आणि याला निळकंठ पण म्हणतात. आणि हे जे दिसतं हे मंदिर आहे नागेश्वर ज्योतिर्लिंगाचं मेन मंदिर. तर आम्ही निघालो मंदिरामध्ये जायला दर्शनासाठी. हे तुम्ही बघू शकता दर्शन बारी सुरू आहे आणि आम्हाला भीती होती की मोबाईल कुठे ठेवायचा, चप्पल कुठे काढायची, हे सर्व गोष्टींचा. पण तिथे चप्पल अशी बाहेरच काढतात आणि मोबाईल आपल्याला अलाउड आहे. त्यामुळे मोबाईलचं जास्त टेन्शन घेऊ नका. महाराष्ट्रामध्ये कोणत्याच ज्योतिर्लिंगाला आपल्याला मोबाईल अलाउड नाही आहे. आणि तिकडे मे बी सोमनाथला मी ऐकलं, सोमनाथला पण मोबाईल अलाउड नाही आहे. पण इथे नागेश्वर जो ज्योतिर्लिंग आहे तिथे आपल्याला मोबाईल अलाउड आहे. त्यामुळे आम्ही आतलं दृश्य पण तुम्हाला दाखवू शकतो. त्यामुळे तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. नागेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन तुम्हाला आपल्या व्हिडिओमधून पण होऊ शकतं. सो आपली ज्याची त्याची भावना असते, श्रद्धा असते, त्या श्रद्धेनुसार आपण दर्शन घेऊ शकता. हा जो व्ह्यू दिसतोय हा पूर्णपणे मंदिराचा आतला गाभारा आहे. तुम्ही बघू शकता. आपल्याला मध्ये मोबाईल अलाउड असल्यामुळे आम्ही तुम्हाला पूर्णपणे इथला सीन दाखव. आणि हे दुकानं तुम्ही बघू शकता. आय वॉज वंडर की आपल्याकडे मंदिरात असं प्रसाद विकत नाही. इथे मंदिरातच दुकानं लागलेली आहे. तुम्हाला हे स्क्रीनमध्ये जे दिसतं हे मेन ज्योतिर्लिंग आहे. आणि इथे तुम्हाला बाजूला जे चालू सुरू दिसतंय हा अभिषेक सुरू आहे. फायनली ज्याच्यासाठी आपण इतक्या दूर अंतरावरून आलो तो क्षण आता आलेला आहे. हे आहे नागेश्वर मेन ज्योतिर्लिंग आणि याचं आम्ही दर्शन घेतलं. खूप छान दर्शन झालं. मग दर्शन झाल्यानंतर आम्ही तिथे मंदिरातच गाभाऱ्यातच बसलो थोडा वेळ. आपल्याकडं दर्शन घेतलं की थोडा वेळ आपण मंदिरात बसतो आणि छान वाटतं बसून तिथे. थोडंसं फ्रेश, पॉझिटिव्हनेस सर्व काही गोष्टी आपल्याला तिथे भेटतात. त्यामुळे थोडा वेळ आपण मंदिरात बसायला पाहिजे आणि आम्ही बसलो. तर मी राघवला म्हणत होता पोज दे. तर तो माझी पण ॲक्टिंग करून बघत होता आणि त्याने शेवटी ॲक्टिंग केली थोडीफार, बघा तुम्ही. तर आमचं ज्योतिर्लिंगाचं दर्शन झाल्यानंतर आम्ही आलो पुढे गोपी तलाव बघण्यासाठी. हा जो दिसतोय हा बाहेरचा परिसर आहे गोपी तलावच्या बाहेर. आणि तिथले लोक सांगतात की हा 5,000 वर्षापूर्वीचा तलाव आहे. नागेश्वर करून आम्ही गोपी तलावला आलोय. आता गर्दी नाही इतकी जास्त. इथे एक स्कॅम असा आहे, जेव्हा आपण गोपी तलावमध्ये एंट्री करतो तिथे त्या तलावच्याच बाजूला लोकांची घरं आहे आणि त्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये एक एक देवाचं मंदिर आहे. आणि ते देवाचं मंदिर ते सांगतात की 5,000 वर्षापूर्वीचं आहे. तुम्ही या, दर्शन घ्या, छान वाटेल. आणि नंतर मग असं हिप्नोटाईज करतात की ते म्हणतात तुम्हाला वाटेल तितकी तुम्ही आम्हाला दान करा. 501 रुपये दान करा, 1100 रुपये दान करा, असा तो स्कॅम आहे. पण तो स्कॅम जो ज्याचा त्याचा प्रश्न आहे, शेवटी श्रद्धेचा प्रश्न आहे. ज्याला वाटेल त्याने तो दान करावे. मला जे वाटलं मी ते तुम्हाला सांगत आहे. सो तुम्ही आलात तर तुम्ही तो अनुभव नक्की घेऊ शकता. मी खरं बोलत आहे की खोटं बोलत आहे. ही सर्व जी घरं दिसत आहेत ना, ही सर्व घरं तीच आहेत. मी जसं तुम्हाला सांगितलं ना की 5,000 वर्षापूर्वी. मारत होतं का गवळी लाईन मारत होते वाटतं. राघव किती पाणी आहे. वाव किती पाणी आहे ना. गाईस तुम्ही बघू शकता हा आहे तो गोपी तलाव जो आम्ही म्हणत होता. हाच तो गोपी तलाव.
हात नको लावशी. वन बाय वन आम्ही पुढे दर्शन घेत चाललो होतो. प्रत्येक मंदिराच्या बाहेर एक लेडीज बसलेली असायची आणि ती आम्हाला दर्शन घ्यायला सांगायची. आम्ही दर्शन घेऊन यायचो आणि परत ते आम्हाला दान करायला सांगायचे. असा तिथला काही प्रकार आहे. इथे मध्ये एक आजी बसलेली आहे. त्याने लांबून आवाज देऊन आम्हाला बोलवून घेतलं. बघू शकता इथे ज्या आजी बसलेल्या आहे ना, त्या आजी आम्हाला दर्शन देतात, दर्शन घ्यायला लावतात आणि मग नंतर आम्ही जेव्हा निघतो तेव्हा म्हणतात खाली हात जाऊ नका, प्रसादासाठी दान करून जा. चलो बाय. दर्शन घेतलं आणि आम्ही बाहेर आलो आणि राहिलेला परिसर सगळा फिरून बघितला आणि आम्हाला पुढे जायचं होतं द्वारका बेटसाठी. सो आम्ही तिथून निघालो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.